निश्चित ते महत्त्वाची आहेत, कारण कुठलाही कायदा करताना त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा पद्धतीची ही भावना आहे। आणि या संदर्भात खरं म्हणजे वेळोवेळी आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे। किंबहुना मध्यंतरी ज्याचा उल्लेख आव्हाड साहेब किंवा असलमजी आपण म्हणालात, तर त्या संदर्भात म्हणजे कन्सेन्शुअल काही ॲक्टिव्हिटी झाली आणि नंतर मग त्याला कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न आला, याच्यावर खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक नुकता निर्णय दिलेला आहे की हा कायद्याचा मिसयूज आहे। त्यामुळे निश्चितपणे ही भावना योग्यच आहे की कोणी अशा प्रकारे कायद्याचा मिसयूज करू नये। तर त्याही दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चित याचा एक अभ्यास करण्यात येईल की बाबा मिसयूजचा म्हणजे अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत या कायद्यांचा कुठे दुरुपयोग केला जातो आहे का, आणि दुरुपयोग केला जात असेल तर जसं आदित्यजी म्हणाले तसं त्याला जेंडर न्यूट्रल करण्याच्या दृष्टीनं किंवा त्याच्यामध्ये एक इक्विटी आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा निश्चितपणे आपण विचार करू। कारण कुठलाही कायदा करत असताना कायद्याचं मिसयूज होणं हे कायद्याला कधीच अपेक्षित नाही आहे, किंवा त्या कायद्याचं वेपनायझेशन करणं म्हणजे त्याला एक वेपन म्हणून वापर करणं हे कुठेही अपेक्षित नाही आहे। त्यामुळे निश्चितपणे ही जी भावना आपण सगळ्यांनी बोलून दाखवलेली आहे ती आपण त्या संदर्भात मी निर्देश देईल आणि त्याचाही हो ते म्हणूनच तोच विषय म्हणतोय मी, तोच विषय भास्करराव पुरुषांचा जो आता विषय आलेला आहे। तर जर अशा प्रकार शेवटी पुरुषांना न्याय द्यायचा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या कायद्याचं वेपनायझेशन होतं, वेपनायझेशन करून त्याचा मिसयूज होतो, तर म्हणूनच याचा एक थोडा तुलनात्मक अभ्यास करून मग त्याच्यावर काय केलं पाहिजे तर त्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील, वेपनायझेशन होऊ नये म्हणून। दुसरं आपण जे आदित्यजी सांगितलं या ठिकाणी, तर मुळात कायदा आणि सुव्यवस्था हा स्टेट सब्जेक्ट आहे, पण ज्यावेळेस आपले सगळे प्रमुख कायदे असतात त्यावेळी केंद्र सरकार सगळ्या राज्यांकरता मिळून लेजिस्लेट करतं। तशा पद्धतीनं आपला BNS किंवा जुना IPC, CRPC, BNSS हे जे कायदे आहेत हे सगळ्या देशाकरता, पण प्रत्येक राज्याला हा अधिकार आहे की मूळ कायद्याशी इनकन्सिस्टंट नसेल अशा प्रकारची राज्य अमेंडमेंट ही राज्य करू शकतो। तर आपण यापूर्वीही IPCला अनेक अमेंडमेंट केल्या, आता आपण मकोकाचा कायदा केला आहे, मकोकाचा कायदा ही स्टेट अमेंडमेंट आहे टू IPC। त्यामुळे अशा प्रकारे IPC, CRPCचे जे कायदे आहे किंवा शक्ती कायदाही जो आपण केला होता, हा शक्ती कायदा 3 कायद्यांना आपण अमेंडमेंट केली होती, CRPC, IPC आणि पॉक्सो या 3 कायद्याची ती अमेंडमेंट होती। आणि म्हणून या संदर्भात आता हा आणत असताना फॉर्च्युनेटली जे काही आपण जवळपास या ठिकाणी 9 तरतुदी आहेत की ज्या तरतुदी म्हणजे आपल्या शक्ती कायद्यातल्या या आता BNS मध्ये रिफ्लेक्ट झाल्यामुळे स्टेट अमेंडमेंटची आवश्यकता नाही, BNSचा तो पार्ट आहे। ज्या 2 आता आपण अमेंडमेंट करतोय या 2च शक्ती कायद्यातल्या अशा तरतुदी आहेत की ज्या BNS मध्ये आलेल्या नाहीत, आणि म्हणून हो नाही म्हणूनच तर आपण त्या दृष्टीने ह्या अमेंडमेंट तर करतोय आणि आपण त्या संदर्भात एक केंद्राला पत्र देखील लिहू की आम्ही या अमेंडमेंट करतोय, केंद्राला वाटलं तर केंद्राने इतर राज्यांकरता देखील या अमेंडमेंट या ठिकाणी कराव्यात। आणि मी सभागृहाला विनंती करतो की सभागृहाने हे जे विधेयक आहे याला मान्यता द्यावी।